सध्या एक ट्रेंड सगळीकडे व्हायरल होतोय तो म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकणे, खालून लाईट लावणे आणि कुठल्या तरी ज्योतिषाने यावरती टिप्पणी केली आहे की हे एक तांत्रिक क्रियाकर्म आहे. मुळामध्ये हा एक फक्त ट्रेंड आहे. कसलंही तांत्रिक कर्म वगैरे याच्या मागे आहे असं माझं अजिबात मत नाही. कारण मुळामध्ये हळद हे अतिशय पवित्र असते. पाणी हे अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे कुठल्याही पाण्याला गंगाजळ असंच म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हळद टाकता आणि त्याच्यातून जर प्रकाश परावर्तित होत असेल तर हा प्रकार रवी प्रतिकात्मक आहे. हळद गुरुतत्वाचा आहे आणि चंद्राचं तत्व म्हणजे जलतत्व आहे. त्यामुळे गुरुचंद्र युती याला गजकेसरी योग म्हणतात आणि रवी चंद्र मात्र तितकासा चांगला मानला जात नाही. तो याचा तंत्र प्रक्रियेशी कुठलाही संबंध नाही. मजा मस्ती म्हणून तुम्ही हा ट्रेंड नक्की करू शकता. कुठलेही वाईट आत्मे याच्याशी काही संबंध नाही. उलट घरामध्ये नकारात्मक शक्ती येत असेल तर गोमूत्रात किंवा पाण्यामध्ये हळद टाकून तुम्ही शिंपडू शकता. तुमच्यातली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आंघोळ देखील करू शकता. त्यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ्यही देऊ शकता. हळद, पाणी आणि सूर्याचा प्रकाश किंवा कोणताही प्रकाश हा चांगल्या ग्रहांशी संबंधित असल्यामुळं याचा कुठलाही दुष्परिणाम नाही.